तर आजची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने कैरीची चटपटीत व चटकदार कढी कशी करायची ते सांगतोय। तर त्यासाठी अर्ध्या तोतापुरी कैरीचे काप करून घेतलेले आहेत। पूर्ण कैरी वापरल्यास 5 ते 6 माणसांच्या हिशोबाने ती तयार होते। तर हे कैरीचे काप मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये 1.5 ते 2 चमचे बेसन पीठ व थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही पेस्ट एका भांड्यामध्ये ओतून त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि किंचित हळद घालून मिक्स करून हे भांडं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। त्याला छान उकळी येतपर्यंत ढवळत राहायचं आहे। एकदा उकळी आली की वरतून चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार गूळ घालायचं आहे। पाणी, मीठ व गुळाचं प्रमाण हे कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार ठरवायचं। कढी चांगल्यापैकी शिजली की यामध्ये एक फोडणी करून घालायची आहे। तर त्यासाठी पॅन मध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग, जिरेपूड, धणेपूड, ओवा आणि थोडीशी कसुरी मेथी घालून खमंग अशी फोडणी तयार करून या कढीमध्ये घालायची आहे। फोडणी घातल्यावर थोडा वेळ आणखीन उकळून घ्यायची। गॅस बंद करून वरतून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून गरमागरम ही कढी सर्व करू शकता।